विकृत माइंडसेट खूप आहे इंटरनेटवरती. तू शेवटचं माझ्याकडे बघून रोमॅन्टिक कधी काय बोललास तुला आठवतंय? टाइम फुल. दिवसाला 1,500-2,000 असे सबस्क्रायबर्स दनादन वाढत होते. मला जरा बस आता खूप पैसे मिळणार. रेडिओ सिटीची मी शो शिनाली तुमच्यासोबत आणि या स्टुडिओमध्ये आहे ती जोडी जी माझी आवडती जोडी आहे. ते रिलेशनशिपमध्ये कपल गोल्स देतात. चांगलं काम एकत्र जोडीने कसं करू शकतो आपण, म्हणजे लाईफ पार्टनर बिझनेस पार्टनर सुद्धा होऊ शकतात आणि ते उत्तमपणे त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे. उर्मिला निंबाळकर आणि सुकीर्त गुमास्ते, तुमच्या दोघांचंही माझ्या स्टुडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. अरे थँक्यू. आणि कसलं भारी वाटतंय मॅडम तुम्हाला इथे बघून. म्हणजे आय स्टील रिमेंबर तुझी पहिली सिरियल जेव्हा त्याच्या इंटरव्ह्यूसाठी आली, त्यानंतर मग सिनेमासाठी आली, त्याच्यानंतर मग तू सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून आली आणि आज ऍक्च्युअली तू तुझ्या पार्टनर सोबत आली. येस हे मी व्हिज्युअलाइज केलेलं सगळं. हो ना? हो अगदी. म्हणजे मला हे पटकन आता आठवलं की ही जी सिच्युएशन आहे ना ही एक्झॅक्टली मी मॅनिफेस्ट केलेली आहे. कारण की ना परदेशामध्ये खूप असे क्रिएटर्स आहेत जे कपल्स आहेत जे एकत्र बिझनेस करतात, ज्यांचे या जगामध्ये प्रॉडक्ट्स आहेत, फिजिकल ई कॉमर्स प्रॉडक्ट्स आहेत, बिझनेस आहे त्यांचा. त्याच्यानंतर त्यांचे कोर्सेस आहेत, ते सेमिनार्सला जातात, मग त्यांचं बेबी झालं. आणि आपण बिईंग अ फॉलोवर मी खूप रिलिजियसली यूट्यूबची प्रेक्षक पण आहे. ओके. आणि त्यांना मी माझ्या कॉलेजच्या वयापासून त्यांना मी मोठं होताना आणि नंतर खूप अप्रतिम व्यवसाय करून खूप सुखाचा संसार करताना बघितलाय. आणि काही कपल्स कॅनडाचे आहेत, काही US बेस्ड क्रिएटर्स आहेत. आणि ना ते झाल्यानंतर मला असं झालं की हे किती छान आहे, आपण ज्याच्यावरती प्रेम करतो त्याच्याबरोबर 24 तास राहून जर व्यवसाय पण करता आला आणि आपण हे शेअर करू शकलो पॅशन, नथिंग लाईक इट. तर मी यू कॅन इमॅजिन आय एम अ ऑब्सेसिव्ह लव्हर. आणि मी अशी ऑब्सेस्ड होऊन ॲडिक्टेड टू सुकीर्त. मी असं चिंतन करत होते, कंटिन्युअसली व्हिज्युअलाइज करत होते आपण एके दिवशी हे करायचं. आणि तसंच झालं. आमचं बाळाचंच नाव, आमच्या कंपनीचं नाव आहे अथांग कॉन्टेंट क्रिएशन्स. आणि तो माझ्याबरोबर यूट्यूब चॅनल. आणि मग सुरुवात अशी झाली की तो संपूर्ण ओरिजिनलचं मराठीचं ऑडिओ बुक्सचं बघत होता काम. त्याच्यामुळे त्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी होती. तो पुणे मुंबईसारखा करायचा प्रवास. त्यामुळे आधी तो फक्त फायनान्सर होता उर्मिला निंबाळकर यूट्यूब चॅनलसाठी. मग फायनान्सर टर्न झाला, प्रेमात पडल्यानंतर असं हळूहळू किती काळ काठावरीत बघणार. आणि मग त्याला विश्वास पटला. मग तो नंतर मोटिवेट करणं तर ऑफकोर्स, पण आता व्यावसायिक गणितामध्ये बोलायचं झालं तर आधी इन्व्हेस्टर, त्याचेच पैसे. कारण शेवटचं काम कधी मिळालेलं, अनएम्प्लॉयमेंट हे तर ऍक्टरच्या आयुष्याचा एक मोठा भाग असतो. त्याच्यामुळे असे पैसे संपत चाललेले माझे. तर सुकीर्त पैसे देणार तेव्हा कुठे जाऊन काहीतरी 4 मेकअपचे प्रॉडक्ट आणायचे, त्याचा व्हिडिओ करायचा वगैरे असं. त्यामुळे आधी इन्व्हेस्टर, त्याच्यानंतर कॅमेरा पर्सन, त्याच्यानंतर कॉन्टेंट स्ट्रॅटेजी, त्याच्यानंतर ॲब्सोल्युटली शॉर्ट डिव्हिजन, बारीक बारीक ह्याचं की तू काय काय करू शकतेस, काय काय. नंतर ॲक्टर पण, कारण की मला झालं की तुला इतकं ट्रॅव्हल आणि फूडचं नॉलेज आहे. कारण सुकीर्त वेळ आहे, टाइमपास म्हणून सुकीर्त ट्रॅव्हलचे बुकिंग्स करतो. कॅन यू बिलीव्ह इट की वेबसाईट बघतो. ढकलून मला आणलं. खरं तर मला स्वतःला कॉम्प्लेक्स होता. मला वाटायचं की जे मला माहिती आहे ते लोकांना माहिती, असं आपल्याला असंच वाटतं ना, कारण मी तोच कंटेंट कन्झ्युम करतो. तर मी हिला म्हणायचो की अगं मी जे सांगणार ते माहिती लोकांना ऑलरेडी, त्यामुळे तू वेळ आहेस का, तू ये आणि आपण व्हिडिओ करूयात. तर मी प्रचंड, मला त्याच्यातलं काहीच माहिती नाही ट्रॅव्हल आणि फूडचं. त्यामुळे मला माहिती होतं की मी सुकीर्तला इन्व्हाइट करणार आणि त्याच्याकडून मस्त सगळ्या टिप्स आणि नॉलेज, आणि आपण जेन्युइन आपल्याला भरपूर द्यायचे का व्हिडिओमध्ये, छान व्हॅल्यू ऍड करायचे, आपण त्याला बोलवायचं. त्यामुळे मी अशी होस्ट सारखी मी त्याला बोलवायचे आणि प्रश्न विचारायचे सगळे की इकडे इकडे जायचं, कसं बुकिंग करायचं, असं धडाधड वेबसाईटची नावं आणि त्याचे रिव्ह्यू, टाइमपास म्हणून रिव्ह्यूज, रिसॉर्ट्सचे, मग त्याचे जेन्युइन फोटोज, मग त्याच्या बुकिंग्सचे हे, मग फ्लाईट्स कसे हे असतात पॉसिबल. त्याच्यानंतर फूड, म्हणजे मला हे खूप खूप प्रामाणिकपणे सांगायला आवडेल इथे की ना, एखादा कॉन्टेंट क्रिएटर एखाद्या स्पेसिफिक कॅटेगरीमध्ये, निशमध्ये काय यशस्वी होतो त्याची कारणं त्याचं त्या विषयावरचं असलेलं अतिशय जेन्युइन प्रेम हे असू शकतं. तर सुकीर्तचं प्रेम आहे अन्नाविषयी आणि एंटायर गुमास्ते फॅमिली, आणि दे लव्ह फूड आणि दे आर सो ग्रेटफुल टुवर्ड्स फूड. त्याच्यानंतर असं नाश्त्याला लंचचं प्लॅनिंग करतात ना काही लोक, असे रमतात. लंचला डिनर काय असेल, अरे आपण ताटावरून उठलेलं नाही आपण, रात्री काय खायचं बुवा. त्याच्यानंतर खरा फूडी कोण,
तर जो लोकेशन सोडतो म्हणजे फूडसाठी ट्रॅव्हल जो करतो की नाही तो खरा फूडी. मला असं वाटतं की माझ्या घरचे याला सुकीर्तला खूप छान यानं चिडवतात की याला आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत उत्तम खाणं मिळणार आहे. म्हणजे कारण की जो अन्नाविषयी इतकं कृतज्ञ आहे त्याची शेवटपर्यंत उत्तम घासाची सोय होणार आहे. क्या बात आहे. असं. आणि मला आवडतं असं की जर जे मी खातोय तो आनंद जर समोरच्याने घेतला तर मला आवडेल. तर म्हणून मग मला ते शेअर करायला आणि ते आधी मित्रांमध्ये आणि मी शेअर करायचोच की अरे तू तिकडे चाललायस मग तिकडे नक्की खा, ते ट्राय कर बरं का, आणि हे नको मिस करूस किंवा हे ठिकाण नको मिस करू. म्हणून ज्या गोष्टी मला आवडत नाहीत त्या मी स्पष्टपणे सांगतो. जसं आपण आपल्या मित्राला सांगतो की अरे ते नाही चांगलं, पैसे वाया जातील, तू नको जाऊस तिकडे. तर समहाव ते लोकांना खूप भावलं आणि असं वाटलं की अरे छान वाटतंय. म्हणजे आमच्या प्रामाणिक असणं हा सगळ्यात महत्वाचा. इट पेज. मला घरी सुकीर तर पैसे द्यायचे. उर्मिला मला असं वाटतं की तू रेडिओ चौकीचं प्रोफेशन सुद्धा निवडायला हवं. ठीक आहे, मी तुला ऑफर देऊ शकते तशी. तुझ्यात जी एनर्जी आहे ना, मी सांगते तुला, थोड्या काळासाठी कॅमेरा सुरू झाल्यानंतर जी एनर्जी दाखवणं, त्याच्यानंतर बाळ आणि तू पण सगळ्या गोष्टी फॅमिली बिझनेस आंतरप्रनरशिप वगैरे सगळं हँडल करून मला तर म्हणजे सुकीर्तला माहितीये की हे सगळं पॉझिटिव्ह गोडगोड छान दिसणार उर्मिला. आणि दुसरी जी बाजू आहे जी अशी क्रँकी होते, काहीच सुधरत नाही सुकीर्ता. तुझी एनर्जी उर्मी, तू किती जरी काही म्हटले ना तरी तुला मी बिहाइंड द माईक सुद्धा पाहिलेला आहे आणि तू तशीच आहे. मला असं वाटतं की धडपडी, शांत न बसणारी आणि परिस्थिती कशी जरी असेल ना तर ती बदलून टाकण्याची धमक ठेवणारी असतो. डे 1 पासून जेव्हाही तुला भेटली आहे तेव्हापासून हे नोटीस केलेलं आहे. आणि सिरियसली तुम्ही दोघांनी एकमेकांना खूप छान सपोर्ट केलाय, त्याच्यामुळे हा प्रवास तुम्ही गाठू शकलेला आहात. पण मला सांग की आता जर आपण पाहिलं ना तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये एक कॉन्टेंट क्रिएटर आहे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे, रील स्टार आहे. तर हे आता भयंकर वाढत चाललेलं आहे आणि अशामध्ये आपल्याला कॉन्टेंटचा दर्जा टिकवून ठेवणं फार आवश्यक आहे. म्हणजे आधी टिकटॉकवरनं इंस्टाग्रामवरती आलेले आहेत, पण युट्यूबमध्ये ना तुम्ही स्पेसिफिकली जातात, सर्च करतो. तर या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. मी म्हणलं तसं की उर्मिला सोबत मी पडद्यामागे जरी असलो तरी उर्मिला सोबत होतो 5 वर्ष. आणि ते 5 वर्ष आम्ही काम करत असताना या गोष्टी कळल्या होत्या की काय चुका होत आहेत आणि काय गोष्टी करायला पाहिजेत. ओके. चॅनल चालू केला 1 वर्षापूर्वी माझा वेगळा, तेव्हा तो 5 वर्षाचा अनुभव होता. त्याचा फायदा झाला खूप जास्त. ती इमेज आणि ते गुडविल तयार झालं होतं उर्मिलाच्या चॅनलमुळे आणि लोकांना मी माहिती होतो, असं नाही की मी अनोळखी आहे. कारण मी इन्व्हाइट करायचं ना ट्रॅव्हल फूडचं. राईट. त्यामुळे ज्या वर्षी मी चॅनल चालू केलं चॅनल त्यावेळेस 9 लाख सबस्क्रायबर होते उर्मिलाला. मग तेवढा बेस आमचा ऑलरेडी होता. तर तो एक काय म्हटलं तरी तुम्हाला एक तो पुश, म्हणजे त्या पहिल्या 10,000 सबस्क्रायबरचा पुश खूप चांगला मिळाला, जो खूप चांगला एनकरेज करणारा असतो. पण अगेन मला असं वाटलं होतं की खूप सोपं होईल, लवकर फास्ट असतील गोष्टी, कारण 9 लाख ऑलरेडी बेस आहे. तर असं नाहीये, कारण तो विषय वेगळा होता. त्यामुळे परत तिथे स्क्रॅचपासूनच काम करावं लागतं असं होतं. पण मी सांगेन की याचं काय माहिती का, म्हणजे श्रेय किंवा काय गोष्ट, आपण जे बोललो ते की मी ज्या गोष्टी आहेत त्या प्रामाणिकपणे सांगायचा प्रयत्न केला आणि ते लोकांना आपल्या घरी किंवा आपला मित्र शेजारी बसून कशा गोष्टी सांगतो तशा पद्धतीने मी सांगायचा प्रयत्न केला. त्यामुळे मी जास्त रिलेटेबल वाटलो. म्हणजे ज्याला काहीतरी ट्रेडिशन आहे, परंपरा आहे, खूप जुने स्पॉट्स आहेत, जे नॉस्टॅल्जिक आहेत, अशा गोष्टी आपण थोडंसं एक्सप्लोर करू, अस्सल आपण ज्याला म्हणतो ना. आणि मला कायम असं वाटतं की जी अस्सल चव असते ना त्याला 1760 गोष्टी तुम्हाला टाकाव्याच लागत नाही. 3-4 गोष्टीमधनं एका प्लेटमध्ये तुम्ही चवीचा स्वर्ग उभं करू शकता. फुल टाइम आता तुम्ही या प्रोफेशनमध्ये दोघंही आलेला आहात, राईट? म्हणजे एखाद्याचा 9 to 5 जसा जॉब असतो तसं तुमचा इथे कामाचे काय वर्किंग आवर्स आहे, कशा पद्धतीचं काम असतं आणि तो एक नाही तर आता 3 चॅनल तुमचे आहेत, त्यामुळे कसं मॅनेज करतात? कारण की सोशल मीडिया, फेसबुक, युट्यूब, इन्स्टा. म्हणजे खरं तर 2 युट्यूब चॅनल्स आहेत, इतर काही कामं पण आहेत आणि प्लस दोघांचे 6 to 7 वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती कॉन्टेंट अपलोड होतात. असा खूपच मोठे प्लॅटफॉर्म्स आणि खूप मोठा पसार आहे. त्यामुळे आम्ही खरं असं म्हणतो की सगळं येतं तेव्हा एकाच वेळी येतं. म्हणजे अथांग म्हणजे आमचं बाळ, त्याचा जन्म आणि अथांग कॉन्टेंट क्रिएशन्स कंपनीचा जन्म, त्यामुळे 2 चॅनल्स आणि बाळ, 3 बाळ आहेत आता. आणि ते हँडल करता करता तू म्हणालीस तसं की एकदम जखमेला तो हात गेला. कारण वर्षाच्या अखेर जर आमचं शेवटचं जर भांडण झालं असेल तर या मुद्द्यानं. तुला माहितीये माझा जेव्हा चॅनल सुरू केला लॅपटॉप सुद्धा नव्हता. कारण कधी आयुष्यात आपल्याला हार्ड कॉपी येते, डायलॉग पाठ करायचा, पाठांतर उत्तम सुंदर दिसायचं, तिकडे जायचं, साधना केल्यासारखं रोलमध्ये घुसायचं, अप्रतिम पाठांतर करायचं, आपलं चोख काम करायचं, रंगभूमीची सेवा केल्यासारखं जितका रोल तोडता येईल, जितकं काम करता येईल, एक तर कसं बसं मिळालेलं काम आणि ते उत्तम करायचं, घर गाठायचं, असं होतं. त्यामुळे ऍक्टरला फक्त आपलं काम उत्तम करून घर गाठायचं. इथे आपण एक
म्हणजे एक कॉन्टेंट क्रिएटर एक अख्खा प्रोडक्शन हाऊस असतो. कारण मी माझी कॉन्सेप्ट लिहिते, मी स्क्रिप्ट लिहिते, मी शॉर्ट डिव्हिजन करते, मी कॅमेरामनला सांगते कसं करायचं, मी मेकअप हेअर मेकअप दिदी, कॉस्ट्युम दादा सगळं आम्हीच. आणि नंतर एडिटला बसायचं, त्याच्यानंतरचा मार्केटिंगचा प्लॅन, ऍडव्हर्टिजमेंट. मला तर असं वाटतं प्रत्येकानं कॉन्टेंट क्रिएटर व्हायला पाहिजे, बिकॉज आफ्टर दिस यू कॅन वर्क ॲट एनी प्लेस. क्या बात है. दॅट्स व्हॉट आय फील. आणि त्यामुळे आम्हाला 9 to 5 जे म्हणलीस तसं आमचं झालं होतं की वेडारके आम्ही झपाटून नुसते काम करत होतो. आणि ते मी पण खूप जास्त करत होतो. त्यामुळे मला उर्मिलाने एका पॉईंटला मला विचारलं की तू शेवटचं माझ्याकडे बघून रोमॅन्टिक कधी काय बोलल्यास तुला आठवतंय का. ते आम्हाला तो पॉईंट जाणवला की आपलं चुकतंय आणि हे आपल्याकडून खूप जास्त होतंय आणि हे नाही करायला पाहिजे. आणि मग आम्ही असा नियम केला की आपल्याला काम खूप आवडतं, आपल्याला बाळ खूप आवडतं, पण याच्याबरोबर आपलं नातं आणि ते डायनामिक खराब व्हायला नको. आणि दुसरं आपली हेल्थ. उर्मिला, अजून एक प्रश्न मला विचारावा असं वाटतंय. जेव्हा इंडस्ट्रीतनं बाहेर पडली त्याच्यानंतर परत जाण्याचा विचार मनात कधीच नाही आला? मी एकदम खरं उत्तर देते. मुळात त्यानं कलाकार, ऍक्टर स्पेशली, हा जाम हावरट असतो. जिथे उत्तम रोल मिळेल तिथे तो पळून जाऊ शकतो. ओके, मी पण सेम आहे. जिथे उत्तम काम आहे तिथे आपण लगेचच हजर. ओके, त्याच्यामुळे असं काहीच नाही आहे. 2-3 ज्या खूप सुंदर संधी आल्या आणि त्याचं कौतुक त्यांना जातं. काही मराठीतले प्रोडक्शन हाऊसेस आहेत, काही टेलिव्हिजनच्या मालिका आहेत आणि काही OTTचे खूप चांगले प्लॅटफॉर्म्स की जे करण्यासाठी लोक धडपडतात. पण तेव्हा माझी सिच्युएशन अशी होती की मी 2 कारणं. तेव्हा मी ब्रेस्ट फिडिंग करत होते किंवा मी जस्ट डिलिव्हरी केलेली आणि मला माझ्या बाळाची, म्हणजे माझं बाळ अतिशय 100% माझ्यावरती अवलंबून होतं. त्यामुळे मी ते असं पुणं सोडून आणि बाळ सोडून इतके तास बाहेर जाणं इट वॉज इम्पॉसिबल. कारण इतक्या लहान वयात बाळाला कसं सोडून जाणार. तर म्हणून मला प्रायोरिटीज माझ्या माहिती होत्या. हे झालं पर्सनल. आणि सेकंड, मी खूप मनापासून सांगते, कॉन्टेंट क्रिएशनमध्ये इतकी मजा येते, इतका पैसा मिळतो. विदाउट मेकअप पण ग्लो करतोय, ग्लो करतोय. एक्झॅक्टली. म्हणजे मला इतकं प्रेम करतात ना लोक. मी खरंच म्हणजे मला इतकं छान वाटतं ना ते सगळे प्रेक्षक, त्या मुली, त्यांच्या कमेंट्स, त्यांचं प्रेम, त्यांचं DM. आई, तो पहिला व्हिडिओ आठवतोय का? म्हणजे नोटिफिकेशन्सवरती नोटिफिकेशन्स यायला लागले. असं अरे काय सुकीर्ते बघ, हे काय होतंय, रात्रभर झोपली नाही, जागी होती, अरे हे थांबतच नाहीये. तो सीन सांग ना. खूप छान. पण ना मी लगेचच बबल पण फोडते. नंतरचा व्हिडिओ नाही जातो व्हायरल. होतो. त्याच्यामुळे पहिला जो गेला माझा, आय थिंक, तर तो होता पैठणी ओळखायची कशी. हा, आणि नंतरचा जो त्याचाही हे क्रॉस केले त्यानं नंबर्स मिलियन्समध्ये, तो म्हणजे 2 मिनिटात साडी कशी नेसायची. आणि त्या दोन्हीची कारणच अशी आहेत की मला स्वतःला पैठणी विकत घ्यायची होती आणि मी स्वतः टेक्स्टाईल आणि फॅशन डिझायनिंगमध्ये माझं शिक्षण झालंय. तरीही मला 1-2 ठिकाणी असं जाणवलं की उर्मिला, तू नाही ओळखू शकत आहे एक्झॅक्ट पैठणी खरी कोणती. त्याचं कारण असं, चायना पण पैठणी मेकिंगमध्ये आता उतरलंय आणि इतकं क्लिष्ट झालंय ह्या सगळ्या गोष्टी की आता फक्त हँडलूम नसतं, प्युअर हँडलूम पण असतं. माहितीये, याच्यातही फरक आहे आता की संपूर्ण विविंग आणि हे हँडलूम आहे, पण तरीही काही भाग हा मशीनचा आहे, म्हणजे याचा अर्थ हँडलूम. आणि प्युअर हँडलूम म्हणजे ॲब्सोल्युटली मोटारचा वापरच नाहीये. असे त्याच्यात इतके टप्पे आहेत आणि इतकं किचकट आहे. आणि पैठणीच्या किमती भरपूर असतात कारण की ते प्युअर सिल्क आहे, त्याच्यामध्ये कारागिराची मेहनत आहे वगैरे वगैरे. आणि मला झालं की याच्यावरती कोणीच व्हिडिओ करत नाही. आणि म्हणून मी तो व्हिडिओ करायला गेले. जो आपल्याला प्रॉब्लेम वाटतो, जो आपल्याला प्रश्न पडतो, त्याच्यावरती व्हिडिओ करायला हरकत नाही बुवा, असं म्हणून केला. आणि तो पहिला व्हायरल झाला आणि मी वेडी झालेले. आणि मला झालं की आई शपथ. आणि पहिला असा थोडा काही हजार सबस्क्रायबर होते, काही हजार, काही लाखविक वगैरे पण नाही, 1000. आणि मला झालं बस आता खूप पैसे मिळणार, लाईफ झाली आपली, असं काय आम्हाला वाटलं. फायनली पैसे येतील, फायनली युट्यूबमध्ये आता मी मोठे. काही नाही, पुढच्या शुक्रवारचा व्हिडिओ टाइम फुल. हा, म्हणजे हाफ नव्हे 5% पण नाही चालला. तर हे ना, हीच गंमत आहे की इतकं डायरेक्ट आहे तो अल्गोरिदम, इतकं खरं बोलतो. ते जे पहिल्यांदा व्हायरल झालं मला अजून आठवते, सुकीर्त तर होताच. मी सारंगला पण कॉल केलेला तेव्हा, व्हायरल झाला वगैरे असं करत. तर हो असंच व्हायला पाहिजे, काम करत राहा. त्यानं असं एकदम छान मोटिवेशन देऊन अजून 1-2 वर्ष करत राहतो वगैरे. 2 वर्ष अजून इतकं काम करायचंय. मला झालं की अरे आता एका व्हिडिओ नंतर नाही का रातोरात मी, पण असं नसतं. आणि मग यू हॅव टू कीप डुईंग इट. म्हणजे प्रत्येक शुक्रवार हा तुम्हाला तिथे तेवढ्याच कन्सिस्टंटली हजर राहायचं. ऍक्च्युअली त्यानंतर
तिने वेट नुसार कपडे ही जी सिरीज केली ना, दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट. की तिथून मग कारण कसं आहे की एकदाच 100 कडून पुढच्या 10 मॅचेस नाही खेळलात तर नाही उपयोगाचं ना. प्रत्येक मॅचला तुम्ही चांगले रन करायला पाहिजे. तर तिथपासून ती सुरुवात झाली की तो प्रत्येक व्हिडिओ चालायला लागला आणि आम्हाला दिसायला लागलं की सबस्क्रायबरचा स्पीड म्हणजे दिवसाला 1,500-2,000 असे सबस्क्रायबर्स दनादन वाढत होते. तर आणि याच्यामधून मला असं सांगायला आवडेल की मी काय शिकले. प्रत्येक ऍपवरती काहीतरी गोष्टी फेमस असतात बरोबर, आणि त्या आपण करायला जातो. मी सेम केलं. युट्यूबवरती गेल्यानंतर फॅशन, ब्युटी, मेकअप इन्फ्लुएन्सर्स, क्रिएटर्स असं करतात, आपण तसा व्हिडिओ करायचा. सेम सगळे हिंदी करतात, इंग्लिश करतात, ते मी करायचे आणि छान करायचे. कारण ऍक्टर आहे, अप्रतिम कॉन्फिडेंटली सगळ्या गोष्टी करायचे. वर्षानुवर्ष मेकअप केलेला आहे, वर्षानुवर्ष स्किन केअर, स्वतःवरती काम केलं आणि डिग्री पण माझी त्याच्यातलीच आहे. त्यामुळे मी करायचे. काहीच चालायचं नाही. कारण मी एक महत्वाची गोष्ट विसरलेली आहे आणि ते म्हणजे प्रेक्षक माझा वेगळा आहे. मराठी प्रेक्षकांसाठी म्हणजे जेव्हा मला पडणाऱ्या प्रॉब्लेम्सवरती मला जो वाटतंय माझ्या रोजच्या आयुष्यातला जसा मी व्हिडिओ करायला लागले, जो एक्सक्लुझिव्हली ओरिजिनल असा कॉन्टेंट आहे तो मी करायला लागले तेव्हा, आणि कुठलंही पॅटर्न फॉर्मॅट युट्यूबवर हे चालतं म्हणून मला करायचंय असे ट्रेंड्स फॉलो न करता असे करायला लागले, प्रॉब्लेमला घेऊन की याचं सोल्युशन द्यायचं, याच्यात सोल्युशन द्यायचं व्हॅल्यू, तेव्हा ते व्हिडिओ चालायला लागले. नाईस. आणि मला सांगितलं तुम्ही कुठल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं वाटलं की आपण हा करूयात आणि ती रिस्क घेतली होती तुम्ही? हो, मी सांगू, माझे खूप आहेत. इनरवेअर वॉज अ बिगेस्ट रिस्क. त्याचं कारण आहे त्याच्या छपरी क्लिप्स होतात आणि त्याचं ना अवडंबर होतं सगळं आणि त्याचं म्हणजे बाजूलाच राहतो आणि तो भरकटत नाही. हां, आणि विकृत माइंडसेट पण खूप आहे इंटरनेटवरती. आणि दुर्दैवानं स्त्रियांच्या बाबतीत स्त्रियांचे प्रॉब्लेम्स, इश्यूज जे आहेत, गोष्टी ज्याच्यामधून आपण जात असतो, या सगळ्याच्या विषयीचा अनादर दुर्दैवानं अस्तित्वात आहे, याचं वाईट वाटतं. तर त्याच्यामुळे जे आपले इनरवेअर्स आहेत, जसं टॉप असतो, पॅन्ट असं, चड्डू असते बरोबर, तर मला असं झालं की ब्रा आणि चड्डू विषयी आणि इतकं छान, इट्स सो ब्युटिफुल, इट्स सो हॅपी, इट्स सो सेक्सी, इट्स अ नाईस थिंग टू वेअर, टू हॅव बरोबर, तर ह्याच्याविषयी का नाही आहे व्हिडिओ असं मला झालं. आणि मराठीत इट वॉज अ ह्यूज रिस्क, कारण की असे असंख्य विचित्र क्लिपा आणि विचित्र अर्थ करून त्याच्यावरती विचित्र होऊ शकतं हे मला माहिती होतं. पण मला झालं की यार मला नाही कळत, माझ्या आजी, माझी आई, अजूनही आपल्या आसपासच्या लोकांना एक्झॅक्ट करेक्ट साईजची ब्रा, काय घालायचं, चड्डू, वर्षानुवर्ष सगळं दुखतं तरी सुद्धा विचित्र साईजचं काहीतरी घालायचं, म्हणजे ह्याच्यावरचा व्हिडिओ करायचा, बघू काय होतंय. आय मेड शुअर की मी ओव्हर एक्सप्लेन केलंय बऱ्याचदा त्या व्हिडिओमध्ये आणि मी त्याला जास्तीत जास्त हेल्दी, छान, मुलींचं मैत्रीण, आपली बहीण बसली आता आणि अशी 1 सेकंड जवळ बस, हे काय, हे घालतात काय याच्यावरती, असं करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचा म्हणजे तेव्हा रिस्क खूप छान पे ऑफ झाला. 3 गोष्टी उर्मिलाच सांगते कायम आम्ही, की 3 गोष्टी आम्ही कायम पाळतो. म्हणजे एकतर जो आपण कंटेंट करतोय तो आम्ही स्वतःला विचारतो की हा लोकांनी का बघावा, म्हणजे हा स्वतःला प्रश्न विचारलाच पाहिजे. एकतर काहीतरी व्हॅल्यू ॲड करायला पाहिजे, किंवा एंटरटेन करायला पाहिजे, किंवा काहीतरी मोटिवेट तरी करायला पाहिजे. ह्या 3 गोष्टी जर नसतील तर मग काहीतरी चुकतंय बाबा. हे तर आम्ही कुठली स्क्रिप्ट लिहिताना किंवा कॉन्सेप्टवरती विचार करताना हे 3 प्रश्न आम्ही स्वतःलाच विचारतो. काय नाही चालत, नाहीतर मग आम्ही म्हणतो की नको करायला, मग काहीच त्याच्यात काय म्हणजे म्हणतो नक्की, पण त्याचा कार्यकारण भाव म्हणतो आपण किंवा स्थायी, त्याचं काय त्याच्यामध्ये तर काहीच नाहीये, मग का आपण करतो हे, असं ते होतं. सो एज्युकेशन, एंटरटेनमेंट आणि मोटिवेशन. ब्युटिफुल, ब्युटिफुल. खूप सुंदर वाटतंय तुमच्याकडनं ऐकताना. आणि मला खात्री आहे की जे कोणी कॉन्टेंट क्रिएटर बनवू इच्छितात किंवा जे आहेत त्यांना खूप लर्निंग्स आणि खूप टिप्स तुम्ही दिलेले आहेत या कॉन्व्हर्सेशन मधनं. जेवढे बटन सोशल मीडियामध्ये आहेत ते सगळे तुमच्याकडे येऊ देत आणि तुम्ही आमच्याकडे वारंवार तुमची जर्नी शेअर करण्यासाठी येत राहू. थँक्यू. सगळ्या कॉन्टेंट क्रिएटर्सना सगळीकडे भरपूर अवॉर्ड्स मिळाले. लवली.